जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी इंडस्ट्रियल मीट संपन्न। औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणे व संस्थांचा दर्जा वाढ करून विकास करणे हे धोरण शासनाने निश्चित केले। औद्योगिक आस्थापनांनी खासगी भागीदारी धोरणाद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दत्तक घेऊन कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हावी असे प्रतिपादन कौशल्य विकास, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले। शहरातील निमा हाऊस सातपूर येथे आयोजित इंडस्ट्रियल मीट मध्ये ते बोलत होते। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार सीमा हिरे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक सतीश सूर्यवंशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल गावित, निमा सचिव राजेंद्र अहिरे, कौशल्य विकासाचे उपायुक्त श्री रिसे, उपसंचालक RS मुंडासे यांच्यासह औद्योगिक आस्थापनांचे पदाधिकारी उपस्थित होते। मंत्री श्री लोढा म्हणाले की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार औद्योगिक संघटना, उद्योग व त्यांचे ट्रस्ट, केंद्र किंवा राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम व स्वयंसेवी संस्था यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्याचा अधिकार आहे। दत्तक घेण्याच्या 10 वर्ष कालावधीसाठी आर्थिक सहभाग किमान 10 कोटी व 20 वर्षे कालावधीसाठी आर्थिक सहभाग 20 कोटी रुपयांचा असणार आहे। या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार असल्याचंही मंत्री श्री लोढा यांनी सांगितले। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना त्यांचे स्थान, मूल्यांकन आणि संभाव्यतेच्या आधारे 3 याद्यांमध्ये विभागले जाणार असून त्यांच्या जागेची व इमारतीची मालकी शासनाकडे राहील। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांबाबत शासनाची धोरणे कायम राहणार आहे। प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक पर्यवेक्षण समिती असेल, जिथे नवीन येणार भागीदार अध्यक्ष असेल तर सचिव, ITIचे प्राचार्य, उपप्राचार्य अथवा शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती असेल। या संदर्भात कोणताही वाद मिटवण्यासाठी राज्यस्तरीय संचालन समिती असणार आहे, असेही मंत्री श्री लोढा यांनी सांगितले। यावेळी मंत्री श्री लोढा यांनी उपस्थित औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। ब्युरो रिपोर्ट।